छत्रपती संभाजीनगर मधील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान भद्रा मारुती या संस्थानामार्फत चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंती उत्सव 2024 चे आयोजन करण्यात येत आहे। 23 एप्रिल 2024 रोजी होणार असलेल्या या उत्सवात या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांकरिता महाभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तरी देशभरातील भाविकांनी या निमित्ताने दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भद्रा मारुती संस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे। श्री भद्रा मारुती संस्थान या संस्थांमार्फत सालाबादाप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होणार आहे। तत्पूर्वी 16 तारखेपासून रामनवमीपासून या उत्सवाला प्रारंभ होतो आणि 23 तारखेला हनुमान जयंती असते। या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान। जेवढे लोक भद्रा मारुती संस्थांमध्ये दर्शनासाठी भद्रा मारुतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत, सर्वांना भोजनाची व्यवस्था संस्थांमार्फत या ठिकाणी केली जाते। हनुमान जयंतीचा उत्सव म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव संस्थांचा म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती। आणि हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणी सुरक्षा जवान तैनात केलेले आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास आणि या ठिकाणी दवाखान्याची सुद्धा ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। पिण्याच्या पाण्याची अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। दवाखान्याची सुविधा आहे आणि अशा पद्धतीने दर्शनासाठी रेलिंग सिस्टम, भाविकांचं दर्शन चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून अध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केली जाते। विशेषतः उन्हाळा असल्या कारणाने भव्य असा 150 बाय 300चा मंडप, फायबर मंडप कोटिंग या ठिकाणी दिलेला आहे। भाविकांना या ठिकाणी अन्नदान केले जाते। थंड वस्तू, लिंबू सरबत, सोडा या ठिकाणी भाविक वाटतात, अन्नदान करतात। फराळाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था असते आणि दरवर्षी PCI यूट्यूब अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रक्षेपण हनुमान जयंतीला करतात आणि जे भाविक आजारी असतील, काही प्रॉब्लेम असतील, दूरचे असतील, त्यांना या ठिकाणी येता येत नाही, पण PCI चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भारतामध्ये लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शनाची व्यवस्था या PCI वृत्तसंस्थेने केलेली आहे। त्यांचे धन्यवाद।